हाय, हॅलो, नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. पाठीमागचा व्हिडिओ मी अर्धाच टाकलेला होता. आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो. आता रिटर्न देवदर्शन घेऊन आम्ही माघारी आलेलो आहे. आता इथं करणार आहे जेवण आम्ही. आता जेवण करण्यासाठी माघारी रिटर्न आम्ही इकडं झाडाच्या सावलीला आलेलो आहे. म्हणजे आता नंतर परत पुढंच ह्या रोडने जायचं आहे. परंतु कुठेच सावली नव्हती. इथे छान अशी दाट सावली होती आणि पाण्याची सोय होती. तर आम्ही घरून डबा आणलेला आहे. तर इथं जेवायला बसणार आहे झाडाखाली. परंतु साईडला तर खूपच कचरा वगैरे होता म्हणून आम्ही रस्त्यालाच थोडीशी गाडी लावून रस्त्याच्याच साईडला बसलेलो आहे, जिथं चांगली जागा आहे. आणि इथं पंतरवाळी दिसत आहे, जो की आम्ही वीरचा आरती झाल्यानंतर प्रसाद असतो. अ, रोजच असतो म्हणजे नेहमी प्रत्येक भक्त तिथं आल्यानंतर आरती झाल्यानंतर प्रसाद तिथंच घेतात. बरेच जण घेत होते. परंतु आम्ही घरून डबा आणलेला होता म्हणून आम्ही काही तिथं प्रसाद खाल्लेला नाही. आम्ही पंतरवाळीत प्रसाद आणलेला आहे. म्हणलं जेवण करताना सर्वजण खाऊया, कारण घरून आम्ही नाश्ताही करून आलेलो नव्हतो आणि जेवाय आता भूकही लागलेली आहे. तर म्हणलं सर्वजण आता जेवणच करूया. आता 12-1 तर वाजायला आलेल्या होत्या आणि जेवणासाठी काय-काय मेनू आहेत हेही आता सांगते तुम्हाला इथं. आणि पाणी वगैरे सुद्धा आम्ही घरूनच जार आणलेला होता. परंतु एक चूक आमच्याकडून झालेली आहे. ती म्हणजे खालीच अंथरण्यासाठी आम्ही काहीही आणलेलं नाही. आता मातीच आहे हे सर्व. आणि खाली टाकण्यासाठीच काही नव्हतं, तर आम्ही पंतरवळ्या सर्वांनी डब्याच्या खाली घेतलेल्या आहेत आणि त्यावरती डबा घेतलेला आहे आणि खाल्लेला आहे. पंतरवळ्यामध्ये जो प्रसाद आणलेला होता, 4-5 पंतरवळ्या होत्या, त्या सर्वांना एक-एक अशी घेतलेली आहे. आणि इथं प्रसादामध्ये लापशी आणि शिरा, भात, सांबर वगैरे असं होतं. तर थोडं-थोडं प्रसादासाठी आणलं होतं एका पंतरवळीत आणि घरून बटाट्याची भाजी आणि डाळ कांदा आणलेला होता. भाकरी, चपाती, काकडी, भेळ वगैरे असं सर्व काही होतं. चटणी आणलेली होती, लोणचं होतं आणि खूप छान आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आता इथं आलेलो आहे धरणावरती. तर मी म्हणलं होतं तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी बघूया किती आहे. तर पाठीमागच्या वेळेस आम्ही आलेलो होतो तेव्हा खूप पाणी होतं, पण ह्यावेळेस सगळं कोरडं पडलेलं होतं धरण. आणि वारं तर इतकं सुटलेलं होतं. मग आता इथं थोडंसं फोटो वगैरे आम्ही काढलेला आहेत आणि सगळ्यांचे हावभाव कसे आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर सांगेन काय आहे तेही. कारण आत्ता तर पुढं आता असंच ऐका काय-काय चाललेलं आहे ते मुलांचं आणि चेहरं तर सगळ्यांचं असं एकदम गुलालाने हे झालेलं आहेत. कारण तिथे गेल्यानंतर खूपच असं गुलाल वगैरे उधळत होते. तर सगळा चेहऱ्यावरती तेच लागलेलं आहे आणि इतकं कोरडं धरण आहे. अजून आता पावसाला सुरुवात व्हायची आहे. पाऊस झाल्यानंतर थोडंफार भरेल, परंतु आत्ता तर फारच रिकामं झालेलं आहे. खूप पाण्याची पातळी कमी आहे. गेल्या वेळेस आम्ही आलतो तेव्हा पूर्ण भरलेलं होतं ह्या दगडापर्यंत. ह्यावेळेस खूपच आणि कमी आहे. मध्यभागी जी हिरवळ दिसत आहे, ती काही शेतकऱ्यांची इथं शेतीही आहे, जे की पाणी आटल्यानंतर शेतकरी शेती करतात. हे तर मी प्रथमच पाहिलेलं आहे. एकदम हिरवं-हिरवं दिसत आहे. तिथं चारा वगैरे गुरांसाठी शेतकऱ्यांनी लावलेला आहे. परंतु जास्त पाणी आल्यानंतर हा सर्व त्यांचं नुकसानच होत असेल शेतीचं, कारण पाण्याने भरल्यानंतर काही पिकं हाती येत नसतील. जोपर्यंत कोरडा आहे तोपर्यंतच ही शेती करतात. आणि इथं हा रोडही दिसत आहे जो मंदिराकडे जात आहे तो. आणि खूप गर्दी आहे आज आणि वारं तर इतकं लागत आहे धरणावरती. पहा वारं कसं आहे. आता आम्ही निघालेलो आहे खाली. आता खाली पण जाण्यासाठी पलीकडच्या साईडला थोडीशी जाळी आहे. आम्ही तिथून खाली इसलिए जाणार. हम ऐसे आ गए हैं. हाँ आता कैसा हो गए. 1 वाजली आता कसलं ऊन लागतंय. ऊन लागते आता आम्ही उद्या काळच खाणार आहे बघा तुम्ही. आणि डोल भरली. मग पिल्या उद्यापासून शाळेत जाणार. हा माझं बाळ उद्यापासून शाळेत जाणार आहे. त्यांची आता शाळा भरणार आहे म्हणून तर आम्ही 1 दिवस सुट्टी काढली आता. मग पिल्याला उद्या नाही. आता अनुष्काचे आजी आणि पप्पा चाललेले आहेत पुढे आणि आम्ही चाललेलो आहे चौघजण पाठीमागे. तर आता ही मी असंच बोललेले आहे थोडंसं अद्वैकला. तर अद्वैक बोलत आहे बघा आता काय म्हणत आहे. मी त्याच्या बाबांना म्हणलेलं इथं ग्रँडफादर आणि आम्ही हमारे चौघजण चाललेलो आहे. ग्रैंडफादर है आमचं हाय असं बोलणं उधर है. चाललेलं आहे. एक ग्रैंडफादर है हमारे. देखो अभी कैसे. इंग्लिश माहित आहे इंग्लिश मध्ये काय बोलू हाँ. नको. नातवांची आणि ग्रँडफादरची एकच पार्टी आहे, तर त्याला काही असं बोललेलंही होत नाही. तर तो मला बोलत आहे त्यांना सगळं इंग्लिश समजतं, तू काही तसं बोलू नको. मी आपल्या व्हिडिओमुळं असेच मजाक मी बोललेले आहे. तर आम्ही पाठीमागच्या साईडनं खाली जाणार होतो, परंतु तिथं काही आधार नव्हता धरण्यासाठी. तर आम्ही जरा पुढं चालत आलेलो आहे. त्याचं कारण ही असंच आहे, कारण इथं थोडीशी खाली जाण्यासाठी जाळी आहे, आधार आहे धरायला आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. आणि इथं एक-एक जण धरून असं जाळीला जाता येतंय खाली. नाहीतर तिथं डायरेक्टच काहीच धरता पण येत नव्हतं आणि तोल गेल्यासारखं होत होतं म्हणून एवढ्या लांब आम्ही आलेलो आहे. तर इथं सुद्धा जाण्यासाठी जाळी आहे धरायला, तरी पण भीती वाटत आहे. आता अद्वैक तर पहा किती भीत आहे तो. त्या जाळीला धरायचं बाबू.
आलं एक की चला ए दीपाली चला उचलू एकदाशी खाली ओ का आजी तर बघा दीदी अशीच एकदा पळत गेलती का हो ती तर लगेच बसत थांब मी खाली जातो इतक्या फास्ट गेली आजी चला तर इथंच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट देवाला आपण कुठं जाणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. तर भेटूया. आता आम्ही दुसऱ्या देवाला चाललेलो आहे, तेही इथूनच आहे जवळ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.